राजा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. वाटा मोडल्या. कोणत्या वाटा मोडल्या? मोहमायेच्या वाटा मोडल्या. खरं तर आज तुम्हाला आम्हाला समज आहे की आपण आज पांडुरंगाची भक्ती करतोय. काय करतोय? पांडुरंगाची भक्ती करतोय. एक दृष्टांत आहे, फार गोड दृष्टांत आहे बघा. एक पोपट एकदा रस्त्यावरून चाललेला आणि रस्त्यावरून जात असताना हायवे क्रॉस करायचा होता, म्हणून हा रस्ता हायवे क्रॉस करायला लागला. हा पोपट हायवे क्रॉस करायला लागला. एक जोरात ट्रक येत होता. ट्रक फुल स्पीड न होता आणि हायवे क्रॉस करत असताना तो ट्रक इतक्या जोरात आला, हा पोपट त्या ट्रकाच्या काचेवरती धडकला. आता धडकल्यावरती काय ऍक्सिडेंट होणार आहे का फार मोठा? टक्कन आवाज आला आणि पोपट खाली रस्त्यावरती पडला. रस्त्यावरती पोपट पडल्यानंतर तो ट्रक तसाच निघून गेला. मागणे एक पोपट धरणारा माणूस येत होता. त्याने या पोपटाला उचललं, आपल्या घरी नेलं. नेल्यानंतर या पोपटाला पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवलं. पिंजऱ्यामध्ये, आता पिंजरा कसा असतो, असं गज असतात त्याला, बरोबर? त्यामध्ये पिंजऱ्यामध्ये ठेवला पोपटाला आणि त्याच्यावरती पाणी शिंपडलं. आणि एका दिवसानंतर पोपटाला संध्याकाळची जाग आली आणि जाग आल्यानंतर पोपटाने असे किलबिली डोळे उघडले आणि पोपटाने त्या पिंजऱ्याचं गज बघितलं. आता पोपटाला काय आठवत होतं, आपल्याकडून काय झालाय, ऍक्सिडेंट झालाय. म्हणून आपल्याला पोपटाला काय समज झाला, आपल्याला जेलमध्ये टाकले, आपल्याकडून काय ट्रक ड्रायव्हर मिळाला का काय, असा समज झाला. पण तो काय होता, फक्त समज होता. तसंच तुमचा ना आमचा समज आहे की आपण आज पांडुरंगाची भक्ती करतोय. खरं तर समजा मला इथून लिंबला जायचंय, चालत जायचंय, किती वेळ लागेल? 1 तास लागेल. पळत जायचं म्हटलं किती वेळ लागेल? अर्धा तास लागेल. 20 लाखाच्या 4 व्हीलरनं जायचं म्हटलं किती वेळ लागेल? 10 मिनिटं लागतील. विमानानं जायचं म्हटलं तर किती वेळ लागेल? 1 मिनिट लागेल. आणि जायचंच नाही म्हटलं तर? हेच आपल्या अभंगाचं उत्तर आहे. संत सांगतात, ठाईचं वै सोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवा. म्हणजे ईश्वराच्या ओळखीसाठी कुठेही जायची गरज नाही, तो आपल्या जवळ आहे. न लगती सायास जावे वनांतरा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खरं तर माणसाच्या आयुष्यामध्ये 3 अवस्था असतात. पहिली अवस्था बाल अवस्था, दुसरी अवस्था तारुण्य अवस्था आणि तिसरी अवस्था म्हणजे वृद्ध अवस्था. बाल अवस्था म्हणजे ही अवस्था. तारुण्य अवस्था म्हणजे काही जण तुम्ही आहेत, काही आम्ही आहेत, ती तारुण्य अवस्था. आणि वृद्ध अवस्था इकडे मागे बसलेली. माणसाच्या आयुष्यामध्ये 3 अवस्था असतात. एखाद्या बारक्या पोराला बोलवा, त्याच्या हातात एक दगड द्या, म्हणा या दादाला फेकून मार. ती 60 दिवशी त्याचं डोकं फोडतंय. विचार करतंय का? नाही. कारण त्यावेळेस त्याच्याकडे कृती आहे पण विचार नाही. तारुण्य अवस्था, एखादा वृद्ध रस्त्यावरून जातोय, रस्त्यावरून जात असताना एखादा दगड आहे, तो दगड त्याला बाजूला काढायचा आहे. पण तो दगड बाजूला काढण्यासाठी त्याच्याकडे विचार आहे. त्याच्या मनात विचार आला की हा दगड आपल्याला बाजूला काढला पाहिजे. त्याच्याकडे विचार आहे, पण तो दगड उचलण्यासाठी त्याच्याकडे ताकद नाही, ती कृती नाहीये त्याच्याकडे. आणि तारुण्य अवस्था ही एकमेव अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये आपल्याकडे कृती सुद्धा असते आणि विचार सुद्धा असतो. फक्त आपले विचार चांगले पाहिजेत, त्यावेळेसच चांगली कृती घडते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता एक राजा होता आणि त्या राजाच्या राज्यामध्ये गौतम बुद्धांचं आगमन झालं. आणि गौतम बुद्धांचं आगमन झाल्याबरोबर त्या राजाच्या राज्यामध्ये गौतम बुद्धांची प्रवचनं चालू झाली आणि त्यांची प्रवचनं ऐकण्यासाठी हजारो माणसांची गर्दी येऊन जमू लागली. हजारो माणसं यायची, प्रवचनं ऐकायची, त्यांच्या त्या गोड वाणीनं तृप्त व्हायची. एक दिवस राजा, म्हणजे तो राजा कसा होता, तो सतत सुखासमाधानामध्ये भोगामध्ये विलीन होता, भोगामध्ये लीन होता. आता एक दिवस राजा शिकारीसाठी चाललेला आणि शिकारीसाठी जात असताना त्या राजाच्या राज्यामध्ये गौतम बुद्धांचं प्रवचन चालू होती. त्यामुळं तो ज्या रस्त्यावरून चाललेला होता त्या रस्त्याच्या शेजारीच गौतम बुद्धांचं एका झाडाखाली प्रवचन चालू होतं आणि राजा त्या रस्त्यावरून जात होता. आणि रस्त्यावरून जात असताना त्या राजाच्या कानावरती गौतम बुद्धांचा एक गोड बोल, वैराग्य राजाच्या कानावरती पडला.
राजाच्या मनात आश्चर्य निर्माण झालं, कुतूहल वाटलं. त्यानं त्या शब्दाचा अर्थ विचारायला घोड्यावरून पाय उतार झाला. गौतम बुद्धांजवळ गेला. गौतम बुद्धांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर गौतम बुद्धांना प्रश्न विचारला, महाराज मला वैराग्य या शब्दाचा अर्थ सांगा. तेच वैराग्य या शब्दावरती गौतम बुद्धांनी 1 तास प्रवचन केलं. गौतम बुद्धांच्या त्या वाणीनं राजाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. भोगामध्ये लीन असलेला राजा सर्व भोगांचा त्याग करून त्यागामध्ये लीन झाला. भगवी वस्त्र परिधान करून वनामध्ये निघून गेला. राजा मूळचा उत्तम गायक असल्यामुळं राजानं भगवी वस्त्री परिधान केली. हातामध्ये चिपळ्या घेऊन सतत भगवंताच्या भजनामध्ये तो लीन झाला. अंगावरच्या फाटलेल्या वस्त्रांचं देखील राजाला भय राहिलं नाही. इतका तो त्याच्यात भोगामध्ये, इतका तो त्याच्या भक्तीमध्ये लीन होता. आता त्याच्या अंगावरची सगळी कपडे फाटली. राजा पूर्णपणे कुरूप झाला. एक दिवस राजाची राणी आणि राजाचा वजीर गौतम बुद्धांजवळ आले. गौतम बुद्धांसमोर राजाची व्यथा मांडली. त्यावेळेस गौतम बुद्धांनी त्यांना उत्तर दिलं. राजा इतक्या दिवस भोगामध्ये विलीन होता. राजानं भोगाचं टोक गाठलेलं, आता राजा त्यागामध्ये लीन आहे. आता राजानं त्यागाचं टोक गाठलेलं आहे. त्यावेळेस गौतम बुद्ध स्वतः वनात गेले. राजाची भेट घेतली. राजानं भक्तिपूर्व भावानं गौतम बुद्धांचं दर्शन घेतलं आणि गौतम बुद्धांनी राजाला एक प्रश्न विचारला, राजा मला सांग, जर विण्याची तार गरजेपेक्षा जास्त आवडली तर काय होईल? राजानं उत्तर दिलं, विण्याची तार गरजेपेक्षा जास्त आवडली तर ती तुटून जाईल. गौतम बुद्धांनी दुसरा प्रश्न विचारला, राजा मला सांग, विण्याची तार जर आवडलीच नाही तर काय होईल? राजानं उत्तर दिलं, विण्याची तार जर आवडलीच नाही तर ती सुराला लागणार नाही. गौतम बुद्धांनी तिसरा प्रश्न विचारला, मग काय करावं लागेल? त्यावेळेस राजा म्हटला की विण्याची तार सुराला लागेल एवढीच पिळावी लागेल. त्यावेळेस गौतम बुद्धांनी फार गोड उत्तर दिले, विण्याची तार सुराला लागेल एवढीच पिळावी लागेल. तद्वत हा देह भोगाच्या आणि त्यागाच्या मधोमध धडवून मगच ब्रह्मरसाचं सेवन घडतं. याचं वर्णन करतात संत तुकाराम महाराज अभंगाच्या तृतीय चरणात. लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने. खर तर एके दिवशी काय झालं, एक रेल्वे चालवणारा कर्मचारी होता. कोण होता? आता आम्ही रेल्वेत सगळेजण बसलेलो आहे. रेल्वेत आपण सगळे बसलेलो आहे. रेल्वेचा एक नियम माहिती आहे का? रेल्वेच्या वाटेमध्ये कुणी जरी आला तरी त्यास उडवण्याचा नियम असतो, बरोबर का नाही? पण रेल्वे थांबवायची नाही, असा नियम आहे. तसंच एक दिवस तो रेल्वेचा ड्रायव्हर होता. त्याच्यासोबत घडलेला प्रसंग आहे. रेल्वे रुळावरती एक माणूस उभा राहिलेला होता. समोरून फुल स्पीडनं रेल्वे आलेली. आता या ड्रायव्हरला दिसत होता तो माणूस समोर आहे. आता नियम त्याला आठवला, रेल्वेच्या रुळावरती वाटेवरती कुणी जरी आला तरी त्यास उडवूनच पुढे जायचं, असा नियम आहे, बरोबर? हा नियम त्याच्या लक्षामध्ये आला.
तो रुळावरती माणूस दिसतोय, हा फुल स्पीडनं आला, ह्याच्या डोक्यात एकच, आता त्याला उडवूनच पुढे जायचं, नियमच पाळायचा, हे त्याच्या धुंदीमध्ये. आणि रेल्वे जवळ येते, हॉर्न देते, तरी हा माणूस बाजूला सरकत नाहीये. रेल्वे ड्रायव्हरला आश्चर्य वाटलं, म्हटलं आता नियम मला पाळलाच पाहिजे, पण रेल्वे त्याला थडकणार तेवढ्यात ती बियाणं खालच्या बांधाला पळालं. आता या ड्रायव्हरला नियम आठवला, ह्याला उडवूनच पुढे जायचं, ह्यानं रुळवण्या खाली रेल्वे घातली, रानात रेल्वे घातली, चिखलात, ह्याला जेल झाली. आणि कोर्टामध्ये त्याला प्रश्न विचारला की तू रुळ सोडून गाडी खाली का घातली? त्यावेळेस त्यानं उत्तर दिलंय, मी सरकारचा नियम पाळलाय, माझ्या वाटेवरती माणूस आला त्याला उडवूनच पुढे जाणार, मी नियम पाळलेला, मी कुठलाच गुन्हा केलेला नाही. म्हणून आपल्या आयुष्याची जी गाडी आहे ती कधीच रुळावरून खाली येऊन देऊ नका, नाहीतर आपल्या आयुष्यामध्ये काही चांगलं होणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता एक शाळा होती, त्या शाळेमध्ये हुरहुन्नरी शिक्षक होते आणि वेगवेगळ्या स्पर्धा घेण्याचा त्यांना छंद होता. आता एक दिवस ठरलं की सायकलच्या स्पर्धा घ्यायच्या. आता सायकलच्या स्पर्धा घ्यायच्या म्हटल्यावर सगळ्या विद्यार्थ्यांकडे सायकली पाहिजेत, बरोबर का नाही? सगळ्या विद्यार्थ्यांकडे सायकली पाहिजेत. गुरुजींना प्रश्न विचारला की आपल्यातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांकडे सायकली नाहीत, मग सायकलची स्पर्धा नेमकी तुम्ही घेणार कशी? गुरुजी म्हटले, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही मैदानावरती या. सगळे विद्यार्थी मैदानावरती आले. मैदानावरती आल्यानंतर गुरुजींनी सांगितलं, पहिली शिट्टी मारताच सगळ्यांनी हातपाय वर करायचे, दुसरी शिट्टी मारताच हातपाय हलवायला सुरुवात करायची, आणि तिसरी शिट्टी मारताच हातपाय हलवायला सुरुवात करायची, आणि जोपर्यंत मी शिट्टी मारत नाही तोपर्यंत हातपाय हलवत राहायचे. जो सगळ्यात आधी हातपाय करेल, हात खाली करेल, तो हरेल, आणि जो शेवटपर्यंत हातपाय वरती धरेल, हलवत राहील, तो जिंकेल. अशा रीतीने स्पर्धा सुरू झाली. विद्यार्थ्यांना जरा आश्चर्य वाटलं, पण आता गुरुजींकडे काय पर्याय नव्हता. स्पर्धा सुरू झाल्या. स्पर्धा सुरू झाल्यानंतर आता 31 डिसेंबर साजरे करणाऱ्यांच्या हातपाय लगेच खाली आले. तुमच्या आमच्यासारखे हा वारकरी कसे तरी 2-3 तास टिकले, पण सगळ्यांचे हातपाय खाली आल्यानंतर मैदानावरती 2च स्पर्धक उरले. एक म्हणजे देव आणि दुसरा म्हणजे भक्त. देव कधी थकत नाही आणि भक्त अवतारात असल्यामुळं त्याला थकवा येतो, म्हणून ते देवरूपी स्पर्धकांना हातपाय हलवायला सुरुवात केलेली. तो काय थांबत नव्हता. भक्तिरूपी स्पर्धकाला थकवा आला म्हणून त्यानं हातपाय हलवायचे बंद केले आणि हवेमध्ये आळवून धरले. त्या भक्तिरूपी स्पर्धकांना हवेमध्ये हातपाय हळवून धरल्यानंतर दैवीरूपी स्पर्धकांना गुरुजींकडे तक्रार केली, हा थकलाय तरी पण हाना हातपाय वरती ठेवले, त्याला हातपाय खाली घ्यायला सांगा. त्यावेळेस गुरुजी धावत आले. गुरुजींनी सांगितलं, थकला असाल तर हातपाय खाली घ्या. त्यावेळेस त्या भक्तिरूपी स्पर्धकानं फार गोड उत्तर दिले, गुरुजी तुम्हाला कळत कसं नाही, माझ्या या नामरूपी सायकलनं परापश्यंतीचा मोठा डोंगर पार करून मोहमायेचा अवघड पर्वतही पार केलाय. आता माझी ही नामरूपी सायकल उताराला लागलेली आहे, त्यामुळे मला पैंडल मारण्याची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायाच्या दंतकाप्रमाणे अभंगाचे 3 चरण सोडवून झालेले आहेत. आता आपण विठोबा रखमाईचं भजन घेऊयात.
आपल्याला जीवनामध्ये आपलं काम काय असतं? फक्त आपल्याला आपलं कर्म नीट असायला पाहिजे, बरोबर? आणि कर्म चांगली करण्यासाठी तरुणपणे ट्रॅक महत्वाचा. जीवनामध्ये काहीतरी चांगलं काम करायचंय म्हटल्यावरती तरुणपणे ट्रॅक महत्वाचा. तरुणपणे एकदा का ट्रॅक चुकला तर तो आयुष्यातनं उठला. मनोमार्गे गेला संतों के साथ जाना है, संतों के साथ जाना है, तभी भगवान के दर्शन पाना है. आता निवडणुका येतील. आता निवडणुकीमध्ये बघा 4-5 नमुने असतात. सगळ्यांची प्याची आणि पिऊन मतदान दिवशी पडायचं. कुणी कुठल्याही पार्टीचा असू दे, भावाले कुठू भाऊ, कुठल्याही पार्टीचा अस भाऊ. आता असेच 2-3 नमुने होते. निबार पिली. दुपारचे 12 वाजलेले. हे जरा पिऊन पडलेले. 2-3 वाजता यांना जाग आली. गावाकडे जायचंय, 4 किलोमीटरचा रस्ता आहे. एक रिक्षा जात होती. रिक्षाला हाक मारली. रिक्षा ही थांबली. रिक्षा जवळ गेले. रिक्षावाल्याने विचारलं कुठं जायचंय? गावाला सोड. रिक्षावाल्यानं विचारलं किती रुपये देणार? खिसा बघितला. 100. तर म्हटलं 100 ओके. रिक्षामध्ये बसले. रिक्षावाल्यानं रिक्षा चालू केली. काही इकडून बसले आणि 3 मिनिटं रेस केली आणि 3 मिनिटात बंद केली. हे म्हटले आलो. उतरले. काही इकडून उतरले. 100 काढले, रिक्षावाल्याला दिले. तिसऱ्याने याचं गचुंडच धरलं रिक्षावाल्याचं. तो म्हटले ह्याला कळलं का काय जागेवर सोडलेलं? तेवढ्यात तो त्याच्या काना मागे येऊन म्हटला हळू चालवत जाई ना, बायका पोरासनी मारितो का काय? तो म्हटले ओके. आता तिथनं पुई निघाले. खाल्लं पिलं काय नव्हतं, फुकाटची पिलेली. 4 किलोमीटरचा रस्ता होता. तिथनं निघाले. जाताना लय भूक लागली. म्हटले लय भूक लागली. दुसरा म्हटला भाऊ कशाला आहेत आपले? आणि आपल्यात बघा असतंय, भाऊ म्हटलं की ते हवेत जाते. भाऊ बड्डे माझ्या भाऊचा, जल्लोष साऱ्या गावचा, असं म्हणायचं. ते म्हटले माझ्याकडे काय नाही. अहो भाऊ कशाला खोटं बोलता? तुमच्याकडे ते बोकड नाही का? बोकड. अहो आपलं नाही ते, हसू द्या कोणाचा असू द्या. ते म्हटले करायचं काय? आण की आपण रातच कापू. रातचं त्याने आणलं, ते कापिलं, राहिलेलं खाल्लं, राहिलेलं पुरून बी टाकलं. आणि त्यानं त्याच्या 2 मित्रांना सांगितलं. बायकोनं आता फक्त मंडळीनं विचारलं तर वाघाचा कालवा करायचा. अयो वाघ आला ती काय, बकरं नेलं माझं. आणि बेवडीला चांगली राहतात बघा ऍक्टिंग करायला. त्याच्या बायकोनं विचारलं करडू कुठे? करडू शेडाच होतं. ह्यानं नुसताच कालवा केला. अगं खरडू आपलं नेलं, ती काय वडीत चालिलं. बायकोनं त्याच्या खंदीर घेतला. शेडात गेली. बोकडं जागेवरच आहे, करडू जागेवरच आहे, काळी शेंडी शेजारीच आहे. ती म्हटली आपलं सगळं क्लिअर आहे. अगं मी पाहिलं वाघानं नेलेलं. नाही म्हटले आपलं सगळं क्लिअर आहे. तिथनं जरा पुढे गेली, अंधार होता ना, तिथनं जरा पुढे गेली आणि तेवढ्यात वराडली आयो नेल ना. हे म्हटले वाघानं आपलं करडू नाही नेलं, आपलं कुत्रं नेलं. म्हणजे रातचं कुत्रं कापून खाल्लं. मला सांगा महाराज, आशाच्या पोटी भंगार गोळा करणारे जन्माला येतील का क्लास 1 ऑफिसर जन्माला येतील? आशाच्या पोटी 2 एकर वाढवणारा जन्माला येईल का 2 एकर विकून खाणारा जन्माला येईल? 2 एकर वाढवणारा पोरगा जन्माला यावा का 2 एकर विकून खाणारा? बोला आजी. वाढवणारा. मग तरुणपणे ट्रॅक महत्वाचा. खरं तर तरुणपण
हे फार महत्वाचं आहे. कारण तरुणपणेच आपल्याला चांगली संगत आणि वाईट संगत सुद्धा तरुणपणेच लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या तरुणपणे जर स्वराज्याचं स्वप्न कधी बघितलं नसतं तर एवढं मोठं स्वराज्य कधी घडलं असतं का? ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली असती का? छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषणम लिहिला असता का? तरुणपणे ट्रॅक महत्वाचा आहे. खरं तर आमचं तारुण्य हे फक्त डॉल्बी पुढे नाचण्यातच गेलंय. ही फार मोठी व्यथा आहे आपल्या समाजाची. आणि खरं तर कीर्तनाच्या माध्यमातून तरुण पिढीला अपेक्षित बदल घडावे असं मला वाटतं. कारण ज्या घरामध्ये परमार्थ हा तरुणपणे आला त्या घरामधलं वृद्धपण हे आनंदात गेलं. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे तरुणपणे ट्रॅक हा फार महत्वाचा आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयाकडे वळत असताना आजची तरुणाई शिवजयंती आली की तोंडात गुटखा खाऊन डॉल्बी पुढे शिवाजी महाराजांच्या गाण्यावर नाचतात. आणि गाणी सुद्धा कधी कधी शिवाजी महाराजांची नसतात. शिवजयंतीचा दिवस होता. मी एका व्याख्यानाला चाललेलो आणि व्याख्यानाला जात असताना एक डॉल्बी होती. म्हटलं बरं झालं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होईल. गाडी जरा जवळ आली आणि जवळ आल्याबरोबर फार वाईट वाटायला लागलं. कारण त्या डॉल्बीवरती गाणं असं लागलं होतं, चक्रा नखरा चक्रा नखरा चक्रा नखरा टोई. शांताबाई, मला सांगा शिवजयंतीत असली गाणी पटतात का? खरं तर शिवजयंतीला नाचू नका असं म्हणणाऱ्यातला मी नाही. पण शिवजयंतीला नाचण्यापूर्वी 365 दिवसांपैकी जर तुम्हाला 65व्या दिवशी नाचायचं असेल तर 364 मधल्या कमीत कमी 64 दिवस तुम्हाला शिवचरित्र, शंभूचरित्र आणि जिजाऊ चरित्र वाचणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्हाला तो नाचण्याचा अधिकार आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर ही बातमी औरंगजेबाच्या कानावरती गेली. तसा औरंगजेबानं त्याचा दूध भाऊ होता, त्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलता शहबाज. कसं जोरदार नाव आहे. आपल्याकडे सुद्धा जोरदार नाव होती. शिवाजी, संभाजी, यसाजी, तानाजी, गुडतुजी, वाजी, कोंडाजी. आपली नाव जोरात येतो. कुणीही आपलं नाव घेऊ द्या, त्याला जी म्हणावंच लागायचं. आमच्या नावातलं जी आमच्या हाताने आम्ही बाजूला काढलं आणि दुसऱ्याला हांजी हांजी करायची सवय लागली. स्वाभिमान दिला होता महाराजांनी, स्वाभिमान पेरला होता महाराजांनी. खरं तर बघायला गेलं महाराजांना 50 वर्षाचे आयुष्य लाभलंय. या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये या माणसानं जो संघर्ष केलाय तो संघर्षाच्या पाठीमागची जर व्याप्ती पाहायला गेलं तर या माणसानं काय केलंय हे लक्षात आल्यानंतर आपलं मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आज तुम्ही आम्ही इथं कीर्तन करतोय, पारायण करतोय, याचा अधिकार ज्या राजाने दिला त्या राजाचं नाव एकदा तरी कीर्तनात निघलं पाहिजे हा संकल्प माझा आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. पण या स्वराज्य उभा करताना शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यात कोणाला सामील केलं? शेतकऱ्यांना सामील केलं. मला सांगा महाराजांनी शेतकऱ्याला नेमकं का सामील केलं? कारण शेतकरी असा एकमेव राजा आहे की ज्या राजाला दुसऱ्याच्या बाया बापड्या बघितल्यावरती स्वतःच्या बाया बापड्यांची आठवण येते. मग असं सैन्य कधीच परस्त्रीच्या पदराला हात घालत नाही. शेतकरी हा असा एकमेव राजा आहे की ज्या राजाला दुसऱ्याचं पीक बघितल्यावरती स्वतःच्या पिकाची आठवण येते. मग असं सैन्य कधीच दुसऱ्याच्या बाजीच्या देटालाही हात लावत नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये शेतकऱ्यांची निवड केली. तुम्ही आम्ही शेतकरी आहे. मला सांगा आज सीमेवरती पोरग कोणाचं आहे? मला सांगा. शेतकऱ्याचं. ज्याची आई रातचं कालवण सकाळी गरम करून खाते आणि त्याचा बाप दुसऱ्याच्या बांधावरती काम करतो. त्याचाच पोरग आज हातात रायफल घेऊन देश सांभाळतोय. ही शेतकऱ्याची खरी ताकद आहे. खरं तर एक दिवस मी स्वतः एका व्याख्यानाला निघालेलो होतो आणि त्या व्याख्यानाला जात असताना शिवजयंतीचाच दिवस होता आणि शिवजयंतीच्या दिवशी एक दादा मला भेटला. त्या दाद्याच्या गळ्यामध्ये
प्रतिपच्छंद्रलेखे वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते, अशी माळ त्याने घातलेली, एवढे केस वाढवलेले, महाराजांसारखी मिशी वाढवलेली, कपाळाला चंद्रकोर लावलेली, असं केल्यावरती काय महाराज अंगात येतात? सुपारीच्या खांडाचं देखील व्यसन न करणाऱ्या राजाच्या जयंतीत आम्ही तोंडात पानं घेऊन नाचावं, गुटखा खाऊन नाचावं? एवढा खालवला आमचा महाराष्ट्र. अरे ज्या तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत बसलाय, हे महाराष्ट्र म्हणजे नेमका काय आहे? जिजाऊंच्या संस्कारांचा महाराष्ट्र, सैंचं भरलेलं कुंकवाने कपाळ म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे काय? आमच्या रक्तातलेल्या मावळ्यांच्या डोळ्यातल्या जाळ म्हणजे महाराष्ट्र. छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान म्हणजे महाराष्ट्र. आणि तुमचा आणि माझा प्राण म्हणजे महाराष्ट्र. अशा मातीत आपला जन्म झाला. खरं तर आपण कुठल्या मातीत जन्माला येणार आहे, किंवा कुठल्या घरात जन्माला येणार आहे, कुठल्या कुळात जन्माला येणार आहे, कुठल्या जातीत जन्माला येणार आहे, हे आपल्या हातात नसतं. पण आपण जन्माला आल्यानंतर आपल्या घराचं आणि आपल्या कुळाचं नाव इतकं मोठं करावं की आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर आपल्या घरच्यांनी माज दाखवावा, एवढं मोठं आपण फक्त व्हावं. काही जण मला विचारतात, यश 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 म्हणजे नेमकं काय आहे? तर ज्या पोराला आईच्या डोळ्यातली आसवा घालवता आली आणि बापाच्या डोळ्यातलं समाधान मिळवता आलं, त्या पोराला यश मिळालं. यश म्हणजे दुसरी कुठलीच गोष्ट नाही. वाल्या कोळ्याचा एक महत्वाचा दृष्टांत आहे. त्रेतायुगामध्ये वाल्या कोळी नावाचा भयंकर महाहत्यारी राहत होता. तो काय करायचा? जंगलातील येणाऱ्या वाटेकरूंवरती हल्ला करायचा. असं म्हणतात की वाल्या कोळ्यानं पापाचे 7 रांजण भरून ठेवलेले. किती? 7 रांजण भरून ठेवलेले. एक दिवस त्या वाटेवरून नारद मुनी जात होते आणि वाटेवरून जात असताना नारद मुनींच्या लक्षात आलं की या वाल्या कोळी नावाचा महाभयंकर हत्यारी राहतो. पण नारद मुनी त्या वाटेवरून चालत राहिले. माणसांनी त्यांना सांगितलेलं या वाटेवरून जाऊ नका, तरी नारद मुनी त्या वाटेवरून चालत राहिले. आणि पुढे जात असताना वाल्या कोळ्याने धारदार शस्त्राने त्यांची वाट अडवली. नारद मुनी त्याच्याकडे प्रसन्नतेने पाहत होते. वाल्या कोळ्याला आश्चर्य वाटलं, एवढ्या धारदार शस्त्राने देखील वाट अडवून हा माणूस माझ्याकडे प्रसन्नतेने कसा पाहतोय? त्यावेळेस वाल्या कोळ्याने प्रश्न विचारला, तुला माझी भीती नाही का वाटत? या धारदार शस्त्राची भीती नाही का वाटत? त्यावेळेस नारद मुनींनी उत्तर दिलं, वाल्या, तू आतापर्यंत ज्यांच्यासाठी हे पाप कर्म केलेत, ती पत्नी, ती मुले, ते आई वडील तुझ्या पाप कर्मामध्ये वाटेकरी आहेत का? हा प्रश्न कधी त्यांना विचारलास का? वाल्या कोळ्याने नकार दर्शवला. वाल्या कोळी हुशार होता. पळत पळत घरी गेला. आई वडिलांच्या आणि पत्नीला त्यानं विचारलं, मी आतापर्यंत केलेल्या पापकर्मामध्ये तुम्ही माझ्या वाटेकरी होणार ना? त्यावेळेस त्यांनी नकार दर्शवला. वाल्या कोळ्याच्या पायाखालची जमीन सरकली. पळत पळत जंगलामध्ये आला. नारद मुनींचे पाय धरले आणि नारद मुनींकडे क्षमा याचना मागू लागला. नारद मुनींना म्हणू लागला की नारद मुनी, मला या पापकर्मातून मुक्त करा. नारद मुनी, मला या पापकर्मातून मुक्त करा. त्यावेळेस नारद मुनींनी वाल्या कोळ्याला दिलेलं उत्तर फार गोड आहे की पापकर्मातून मुक्त होण्याकरता चित्ताची शुद्धी व्हावी लागते. आणि ती एकदा झाली की एकदा झाली तर ही वाट सहज पार होते. आणि त्यावेळी वाल्या कोळ्याचा उद्धार झाला. वाल्या कोळी महाहत्यारी, नाम तारीला निर्धारी. आणि अशा नामातून वाल्या कोळ्याचा उद्धार झाला याचं वर्णन करतात संत तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात.
कीर्तनाच्या शेवटाकडे जात असताना मी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग सांगतो. संध्याकाळी 6:30ची वेळ होती. औरंगजेब बादशहा त्याच्या अभ्यासिकेमध्ये बसला होता. त्यावेळेस त्याचा सचिव त्याच्याकडे धापा टाकत आला आणि म्हणाला, हुजूर हुजूर बहुत खुशी की खबर लाया हुजूर. बादशाह त्याच्याकडे एक तिरकी नजर टाकली आणि म्हणाला, फरमाओ क्या खबर लाया हो. हुजूर हुजूर शिवा नहीं रहा हुजूर, क्या बकवास कर रहे हो. सच में हुजूर, अल्लाह कसम हुजूर शिवा नहीं रहा. त्याला असं वाटलं होतं, आपण जर का छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी जर बादशहाला सांगितली तर बादशाह आपल्यावरती बेहद खुश होईल आणि आपल्याला इनामही देईल. पण झालं नेमकं उलटच. बादशाहने त्याला सजा फरमावली. गोंधळलेल्या सचिवांना बादशाहला एक प्रश्न विचारला, हुजूर जिसने आपको हमेशा शिकस्त दी, हुजूर जो तुमच्याशी आयुष्यभर लढत राहिला, ज्यानं तुम्हाला आयुष्यभर झुंजवत ठेवलं, त्याच्याच निधनाची बातमी आज मी तुम्हाला सांगितली, तर तुम्ही मला सजा का फरमावली. त्यावेळेस बादशाह काय म्हणतोय नीट लक्ष देऊन ऐका. बादशाह म्हणतो, अरे वेड्या, शिवाजीनं कधीच कुठल्या पीर फकीराला त्रास दिला नाही. शिवाजीनं कधीच कुठली मस्जिद दर्गा पाडली नाही. शिवाजीनं मुसलमान आया बहिणींकडं वाकड्या नजरेनं पाहिलं नाही. अरे अशा शिवाजीच्या निधनाची बातमी शत्रूसाठी आणि मित्रासाठी वाईटच असेल. सैतान 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 दिमागाचा औरंगजेब बादशाह गुडघे टेकून खाली बसतो, हात वर फैलावतो, नमाजाच्या रुकादा बोलायला सुरुवात करतो आणि बोलतो त्याच्या अल्लाहशी, या अल्लाह जन्नत के दरवाजे खुले रख, आज तेरे घर शेर का बच्चा आ रहा है, आज तेरी जन्नत सच में जन्नत होने जा रही है. कोण बोलतो? बादशाह बोलतो. कोणाला बोलतो? त्याच्या अल्लाहला बोलतो. आणि कोणाबद्दल बोलतो? तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, त्याला शिवाय गत नाही समईच्या वातीला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. जाता जाता एक घोषणा देतो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जिजाऊभाऊ साहेबांचा, जिजाऊभाऊ साहेबांचा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,
Yeah.